नमस्कार, मी सीमा आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यातील उपवास आणि श्रावण महिन्यात पूर्ण महिन्यातले जे जे उपवास आहेत ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर श्रावण महिना म्हणजे भक्ती, संयम, पावित्र्य यांचा संगम। हा महिना भगवान शिव म्हणजेच महादेव यांना अर्पण केलेला असतो। तर या महिन्यामध्ये धरती पूर्ण हिरवळीने नटलेली असते। म्हणजे जेव्हा आपण बाहेर जातो तेव्हा असं वाटतं बाहेर पूर्ण गालिचा अंतरलेला आहे। म्हणजे पूर्ण हिरवेगार, जिकडे तिकडे बघावं माती ओली असते, सगळीकडे हिरवळ झालेली असते। हा महिना भक्ती भावाने भरलेला असतो। तर हिंदू पंचांगानुसार हा श्रावण महिना जो आहे तो 5वा महिना आहे। म्हणजे मराठी महिन्यानुसार चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण। तर अशा पद्धतीने हा 5वा महिना आहे। तर वेदामध्ये देखील याचा श्रवण नक्षत्र असा उल्लेख देखील आढळतो। तर या महिन्यातील उपवास आणि त्यांचं थोडक्यात म्हणजे या श्रावण महिन्यातील उपवास हे कधी आहेत हे आपण आता हे व्हिडिओमध्ये डिटेल पाहूया। तर त्याआधी जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी असेच नवनवीन पारंपरिक व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलवर येत असते। तर आणि त्यासोबतच बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका, म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि आपल्या चॅनलवरती जो व्हिडिओ आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल। तर श्रावण महिन्यातील मुख्य आपले सण जे असतात ते सर्वात आधी मी सांगते। नागपंचमी, रक्षाबंधन, आपलं स्वातंत्र्य दिन आणि श्रावण सोमवार आणि मंगळागौर पूजन। पण याच्यामध्येच कृष्ण जन्माष्टमी पण असते। हे सर्व डिटेल आपण पाहूया आता, की कोणते उपवास कधी आलेले आहेत आणि कशा पद्धतीने उपवास आलेले आहेत ते सर्व डिटेल आता आपण या व्हिडिओ पाहूया। श्रावण महिना हा 24 जुलै रोजी सुरू होत आहे। म्हणजे त्या दिवशी अमावस्या आहे। तर ही आषाढ अमावस्या आहे आणि याच दिवशी गुरुपुष अमृत योग पण आलेला आहे। म्हणजे गुरुपुष अमृत योग या म्हणजे काय, ज्यांना माहित नाही त्यांना जर माहित करून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्यावरही व्हिडिओ करेन। तर गुरुपुष अमृत योगचा मुहूर्त असणार आहे 4:43 पासून सायंकाळी ते दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तर सकाळी 6:15 पर्यंत असणार आहे आणि अमावस्या समाप्ती ही 12:40 संपत आहे दुसऱ्या दिवशी। आणि पहिला सोमवार, श्रावण महिन्यातील सर्वात पहिला सोमवार जो आहे तो 28 जुलैला आहे। त्याची जी शिवमोट असणार आहे तर ती तांदूळ ही शिवमोट असणार आहे। आणि त्याच दिवशी विशेष म्हणजे की नागपंचमीचा उपवास, पण नागोबाचा उपवास जो म्हणतो, किंवा काही ठिकाणी भावाचा उपवास असंही म्हणतात, आमच्याकडे तर भावाचा उपवास असं म्हणतात। मग तो जो भावाचा उपवास जो आहे तर तो पहिल्याच सोमवारी असणार आहे। म्हणजे सोमवार करावा की उपवास करावा हा पण प्रश्नच आहे। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी ही आपली नागपंचमी आहे। म्हणजे 29 जुलैला नागपंचमी असणार आहे। आणि उपवास म्हणलं तर सोमवार, परत दुसरा सोमवार आला तर दुसरा सोमवार हा 4 ऑगस्टला आहे आणि त्याची जी शिवमोट आहे ती तीळ असणार आहे। आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 ऑगस्टला एकादशी आहे आणि मंगळागौर पूजन पण आहे। आणि 8 ऑगस्टला आपली नारळी पौर्णिमा, तर ही पौर्णिमा दुपारी सुरू होत आहे 2:12 आणि 9 ऑगस्टला रक्षाबंधन असणार आहे 1:24 हे पौर्णिमा समाप्ती आहे। तर सर्व लाडक्या बहिणींचे ही आवडता सण आहे रक्षाबंधन। म्हणजे सर्वांनाच आपल्या भावाकडून छान छान गिफ्ट भेटतात। त्या तिसरा सोमवार म्हणजे हा येत आहे 11 ऑगस्टला। तर याची शिवमूठ जी असणार आहे ती मूग ही शिवमूठ असणार आहे तिसऱ्या सोमवारची। आणि लगेच दुसऱ्या म्हणजे 11 ऑगस्टला सोमवार झाला, 12 ऑगस्टला संकष्टी म्हणजे अंगारिका चतुर्थी आहे। पण हा पण योग खूप छान आलेला आहे। म्हणजे श्रावण महिन्यातली चतुर्थी ती पण आपण मोठी अंगारिका चतुर्थी सारखीच समजतो, मोठी चतुर्थी। त्याच पद्धतीने अंगारिका चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी जी चतुर्थी असते तिला आपण अंगारिका चतुर्थी म्हणतो। तर मग अंगारिका चतुर्थी आणि श्रावण महिन्यातील चतुर्थी हे दोन्ही योग एकाच दिवशी आलेले आहेत। तर त्या चतुर्थीचा चंद्रोदय आहे 9:17 म्हणजे 12 ऑगस्टला आपली संकष्टी अंगारिका चतुर्थी आहे। तर
15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिन असणार आहे आणि त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती म्हणजे त्याही दिवशी उपवास आहे आणि 16 ऑगस्टला गोपाळकाला आहे आणि त्यानंतर हा चौथा सोमवार जो आहे तो 18 ऑगस्टला चौथा सोमवार आहे आणि त्याची जी शिवमोट आहे चौथ्या सोमवारची तर ती दुसऱ्या दिवशी 19 ऑगस्टला एकादशी आहे आणि 22 ऑगस्टला बैलपोळा आहे. म्हणजे सलग 3 सोमवारी ज्यांना सोमवार उपवास जास्त असतात त्यांना सोमवार आणि दुसऱ्या दिवशी लगेच एकादशी, परत तिसऱ्या सोमवारी सोमवार, दुसऱ्या दिवशी संकष्टी किंवा अंगारिका चतुर्थी आणि चौथ्या सोमवारी परत सोमवार आणि एकादशी असे सलग उपवास आलेले आहेत. आणि 22 तारखेला तर बैलपोळा आणि 23 तारखेला आपला श्रावण महिना हा समाप्त होत आहे. तर अशा पद्धतीनं हा सगळे श्रावण महिन्यातील उपवास आहेत. तर मला असं वाटतं की पूर्ण श्रावण महिनाच केला तरी ते पण फायद्याचं राहील, कारण एक सारखंच उपवास आहेत. तर हे सगळे श्रावण महिन्यातील उपवास होते. तर श्रावण महिन्यात आपली जी पचनशक्ती असते ती थोडीशी कमी होते, त्यामुळे उपवास ठेवणं आणि शरीराला विश्रांती देणं हे फार महत्त्वाचं असतं. शरीर शुद्धी आणि मन शुद्धी आणि सात्विक आहार यामुळे आपलं आरोग्यही चांगलं टिकतं आहे आणि आपल्या घरातील वातावरण हे पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक राहण्यासाठी हे राहावं हे खूप महत्त्वाचं असतं. तर तुमचाही श्रावण महिना असाच पवित्र आणि आनंददायी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि जर तुम्हाला मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर कराच आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. तर लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.